नमस्कार मित्रांनो, मी छाया तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पुण्याजवळ अष्टविनायकांपैकी एक पवित्र स्थान म्हणजेच थेऊरचा चिंतामणी गणपती याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हा गणपती भक्तांच्या सर्व चिंता दूर करणारा मानला जातो। थेऊर गाव पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे। हा गणपती अष्टविनायकांपैकी 5वा गणपती मानला जातो। दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि आपल्या मनातली इच्छा व्यक्त करतात। प्राचीन काळामधील पौराणिक कथानुसार मुनी नावाचे एक महान ऋषी होते। त्यांच्याकडे चिंतामणी नावाचा एक दिव्य मणी होता जो सर्व इच्छा पूर्ण करत असे। एकदा गुण नावाच्या राजाला त्या मणीबद्दल माहिती मिळाली। त्यांनी त्याच्या लोभाने कपिल मुनीकडून तो मणी चोरून घेतला। कपिल मुनी खूप दुःखी झाले आणि त्यांनी भगवान श्री गणेशाची प्रार्थना केली। गणपती बाप्पा प्रकट झाले आणि राजा गुणाचा पराभव करून चिंतामणी परत मिळवला। पण कपिल मुनींनी तो मणी स्वतःकडे न ठेवता गणपतीला अर्पण केला। तेव्हापासून गणपतीचे नाव हे चिंतामणी गणपती पडले। भक्तांच्या संपूर्ण चिंता हरण करणारा म्हणजेच हा गणपती म्हणजे चिंतामणी गणपती। मंदिराचा इतिहास खूप जुना आहे। पेशव्यांच्या काळात माधवराव पेशवे हे गणपतीचे खूप मोठे भक्त होते। ते येथे नियमित दर्शनासाठी येत असत। असे म्हटले जाते की माधवराव पेशव्यांनी आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ येथेच घालवला। मंदिराची रचना साधी पण अत्यंत सुंदर आहे। येथे शांत आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळते। भक्तांचा असा विश्वास आहे की चिंतामणी गणपती सर्व चिंता दूर करतात। येथे नवस बोलल्यास तो नक्की पूर्ण होतो असे मानले जाते। गणेश चतुर्थी आणि इतर सणांमध्ये मोठी गर्दी होते। मंदिर पूर्वाभिमुख मंदिर आहे। प्रशस्त सभा मंडप आहे। शांत गाभारा आणि डाव्या सोंडीची मूर्तीवर मौल्यवान दागिने व सुंदर अलंकार आहेत। मंदिर परिसरात पिंपळ आणि वडाची झाडे आहेत ज्यामुळे वातावरण अत्यंत प्रसन्न वाटते। भक्तांच्या मनातील चिंता हरणारा थेऊरचा श्री चिंतामणीच्या चरणी गेल्यावर मनाला शांती मिळते। जर तुम्हाला संधी मिळाली तर एकदा या पवित्र स्थानाला नक्कीच भेट द्या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की करा। अशाच धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सपोर्ट करा। गणपती बाप्पा मोरया। थँक यू वॉचिंग टू व्हिडिओ।